संदीप किरण 11 मुरबाड वर्सेस MD स्पोर्ट्स कल्याण ग्रामीण। पुढील होणारा सामना आता चाललेला सामना शिवम स्पोर्ट्स गेरसे वर्सेस LP स्पोर्ट्स A। संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येतो कल्पेश। शापूरचा टायगर म्हणून ओळखला जाणारा कल्पेश। सुरेख असा चेंडू त्याच्यावर सुरेख असा फटका त्यावर चौकार। सुरेख चेंडू डॉट चेंडू वाईट चेंडू दोन चेंडू धाव संख्या झाली ती 5। सुरेख असा चेंडू हॅलो फेअर डिलिव्हरी आहे। पंच मागे 1 रन गेलेली का? ओके दरम्यान पुढील चेंडू कल्पेश पुन्हा एकदा घेऊन जाईल सूरज साठी। सूरज तयार। चांगला चेंडू स्लोरवन चेंडू होता त्यावर खूप चांगलं क्षेत्ररक्षण कर्णधार संदीप तिथे हजर होते। चांगला थ्रो नक्कीच जर डायरेक्ट हिट झाला असता तर सूरज धोक्यात येऊ शकला असता।
चांगली गोलंदाजी आता मात्र कल्पेशच्या माध्यमातून बघायला मिळते. नक्कीच एक चौकार लगावला होता, त्याच्यानंतर खूप चांगलं कमबॅक, एक वाईड जरूर गेला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि आता बॅक टू बॅक 2 सिंगल येत आहेत. धावसंख्या झाली ती 5 चेंडू 7 धावा. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. विशाल असेल स्ट्रायकवर, विशाल मोरगे पॉवर प्लेचं षटक, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि लिव्ह करण्याच्या नादात बॉडीला टच होऊन चेंडू निर्धाव जातोय. षटक संपतंय. एक षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 7. सुंदर गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून. नक्कीच आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी करतोय कल्पेश. या ग्राउंडचा खूप फारसा अनुभव आहे दोन्ही संघांना, दोन्ही संघांच्या खेळाडूंना. 5 षटकांचा सामना असेल, त्यातलं हे दुसरं षटक प्रगतीपथावर असेल. रुपेश दुसरं षटक घेऊन येईल. क्षेत्ररक्षणाची मर्यादा असेल सीमारेषेवर. फक्त तुम्हाला 2च खेळाडू बघायला मिळतील, 2 क्षेत्ररक्षक बघायला मिळतील. बॅट्समनसाठी नक्कीच पर्वणी असते, परंतु त्याच दर्जाचे गोलंदाज बघायला मिळत आहेत. कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळू देत नाही आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, परंतु त्याच्यानंतर पूर्णपणे बांधून ठेवलं, जखडून ठेवलं फलंदाजांना कल्पेश याने. आता मात्र दुसरं षटक सुरू होतंय. पुन्हा एकदा सूरज असेल स्ट्राईकवर. पहिला चेंडू कोरो टप्प्याचा चेंडू होता. ऋतिक तिथे हजर आहे. चांगला फटका होता, परंतु झेल बाद. अगदी सोपा झेल टिपते ऋतिक. पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्यात यश येते रुपेश याला. चांगली गोलंदाजी. 7 धावांवर सूरज बाद होऊन परततोय. सांघिक 7 धावांवर. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात येईल नन्नू. चांगले प्लेयर्स आहेत दोन्ही टीममध्ये, चांगले खेळाडू आहेत. या मागील जर टुर्नामेंट बघितली असेल, याच मैदानावर याच दोन्ही संघांनी गाजवली होती. NP स्पोर्ट्स विपक्ष गेरसे असा सामना जेव्हा धर्मवीर टुर्नामेंटमध्ये झाला होता. सेमीफायनलचा सामना होता, फायनलचा सामना होता. खूप चुरशीची लढत बघायला मिळाली. अगदी शेवटच्या चेंडूवर विजय मिळाला होता NP स्पोर्ट्स संघाने. परंतु आता मात्र टुर्नामेंट वेगळी आहे, दिवस वेगळा आहे. चांगला खेळ करावा लागेल दोन्ही संघांना तर चांगली मॅच बनवायची असेल तर. नन्नू तयार. पहिला चेंडू फेस करेल रुपेश याचा. चांगला चेंडू, स्लो रन पद्धतीचा चेंडू. ॲक्शन खूप फास्ट वाटते, परंतु चेंडू जेव्हा डिलिव्हर करतो अगदी कमी वेगामध्ये चेंडू जातो. फलंदाजाला जज करता येत नाहीये. आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव गेलेली आहे. 22च्या स्वरूपात, लेग वाईजच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. 8 धावा झाल्यात. रुपेश तयार आहे. षटकातील तिसरा चेंडू घेऊन जाईल पुन्हा एकदा नन्नूसाठी. सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा होता. गतीमध्ये मिश्रण केलं. टप्पा तोच होता, परंतु गतीमध्ये मिश्रण केलं. पुन्हा एकदा निर्धाव येतोय. पूर्णपणे ब्लॉक करून टाकलंय नन्नू याला. चांगली गोलंदाजी. रुपेश आपल्या अनुभवाचा फायदा घेतोय. आणखीन एक चांगला चेंडू होता, परंतु आता मात्र बॅटच्या समोर टाकला. चेंडू फेकून दिला सीमारेषा पार. कणकणी षटकार. नक्कीच पहिल्या 3ही चेंडूवर वर्चस्व होतं रुपेश याचं, परंतु 4थ्या चेंडूवर इरादे स्पष्ट केलेत नन्नूने. षटकार लगावलाय. धावसंख्येला मात्र गती दिली आहे नन्नू याने. धावसंख्या झाली ती 14. सूरज बाद होऊन परतला. कर्णधार बाद झाला. त्याच्यानंतर नन्नूवाला जबाबदारी घेतली. षटकार लगावला. दरम्यान पुढील चेंडू. आणखीन एक चांगला फटका त्याच दिशेने खेळलाय. खेळाडू इथे हजर आहे, परंतु गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. खणखणीत चौकार. बॅक टू बॅक येणारा हा, एक षटकारानंतर येणारा हा दुसरा चौकार. षटकातील अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र धावसंख्येला गती मिळते. थोडासा कॉन्फिडन्स उंचावला असेल नन्नूचा, NP स्पोर्ट्स संघाचा, कारण की धावा येत नव्हत्या, रन येत नव्हते. मागील 2 चेंडूवर मात्र 10 धावा आल्या. शेवटचा चेंडू असेल. आणखीन एक ओव्हरपेच चेंडू त्याच दिशेने भिरकावून दिला आहे. आपल्या
कॉपी बुक स्टाईलमध्ये खणखणीत षटकार लगावतोय नन्नू. मागील 3 चेंडूंवर तब्बल 16 धावा कुठल्या नन्नू याने. आता मात्र नक्कीच NP स्पोर्ट्स संघ थोडा खुश असेल, कॉन्फिडन्स उंचावला असेल नन्नूचा. त्याचप्रमाणे विशाल स्ट्राईकवर असेल. आता धावसंख्या झाली ती 2 षटकाखेरीज 24. 1 बाद 24. 12च्या सरासरीने धावा मिळवल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये फायदा उचलू शकत नव्हते कारण की शकले नाही, कारण की कल्पेश याने खूप सुंदर गोलंदाजी केली, पूर्णपणे बांधून ठेवलं होतं फलंदाजांना. परंतु त्यानंतर 3 चेंडूंवर सुद्धा वर्चस्व होतं गेरसे संघाचं. चांगली गोलंदाजी केली होती, षटकाची सुरुवात चांगली केली होती रुपेश याने. परंतु त्याच्यानंतर नन्नू आपल्या फॉर्ममध्ये परत येताना संघाला ज्यावेळी गरज होती धावांची तशा वेळीच फटकेबाजी केली. चांगले स्ट्रोक आले, 2 षटकार 1 चौकार लगावला, धावसंख्येला आकाराने गती दिली. धावसंख्या 24. आता मात्र एक युवा ऑलराऊंडर शहापूर तालुक्याचा ऋतिक असेल गोलंदाजी मार्कवर. त्याचा सामना करेल विशाल धर्मवीर चषकाचा हिरो. चांगली फलंदाजी केली होती, परंतु आता सुद्धा संघाला गरज आहे तशाच फटकेबाजीची, त्याचीच पुनरावृत्ती बघायला मिळते. चेंडू जातोय, 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. म्हटलं होतं विशालकडे क्षमता आहे, चांगली फटकेबाजी करतो. या ग्राउंडचा सुद्धा फारसा अनुभव आहे त्याला. ऋतिकचं स्वागत केलं. पहिल्याच चेंडूवर खणखणी चौकाराने गॅप शोधली, गॅपमध्ये चेंडू तटावला, 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार लगावला. धावसंख्येला आता मात्र गती मिळते. मागील 4 चेंडूंवर तब्बल 20 धावा कुठल्या नन्नू आणि विशाल याने. 2 षटकार आणि 2 चौकार लगावले. आता मात्र ऋतिक तयार असेल. ऋतिककडे सुद्धा क्षमता आहे, व्हेरिएशन्स आहेत. आपल्या अनुभवाचा फायदा घेतोय की नाही बघूया. विशाल पुन्हा एकदा तयार. 1 चेंडू होता, स्ट्रेट ड्राईव्ह, त्यावर 1 धाव धावून पूर्ण केली फलंदाजांनी. चांगलं क्षेत्ररक्षण वासुदेवच्या माध्यमातून बघायला मिळालं. 1च धाव मिळाली दुसऱ्या चेंडूवर. चांगलं कमबॅक म्हणता येईल, गतीमध्ये परिवर्तन केलं. स्लोअर 1 चेंडू होता, 1 धाव मिळाली. आता मात्र नन्नू असेल स्ट्राईकवर, ज्याने मागील षटकामध्ये खूप सुंदर फलंदाजी केली होती. ऋतिक तयार 3रा चेंडू घेऊन. 1 चेंडू होता, पूर्णपणे कन्फ्यूज झाला नन्नू. जोरदार टोलवायचा होता परंतु गती खूप कमी होती. त्यावर सेफ झोन मध्ये चेंडू लँड झाला. 1 धाव मिळाली. धाव संख्या झाली ती 30. 1 बाद 30 धावा कराव्या लागतील, कारण की बघायला गेलं तर गेरसे संघ खूप चांगले खेळाडू आहेत. आणखीन एक स्लोअर 1 चेंडू ओळखला होता अगोदरच. यॉर्कर चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवून दिलाय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. सीमा पार षटकार. विशाल खूप सुंदर फलंदाजी करतोय. सलामीसाठी आला होता, प्रमोट केलं होतं, जबाबदारी दिली होती कर्णधाराने. सलामीची जी जबाबदारी दिली होती त्या जबाबदारीवर मात्र आता पूर्ण उतरतोय विशाल. पहिल्या चेंडूवर चौकार लगावला, त्याच्यानंतर 2 सिंगल आल्या. चांगली गोलंदाजी केली होती. हा चेंडू सुद्धा खूप चांगला होता. स्लोवर यॉर्कर चेंडू होता, परंतु ओळखला अगोदरच आणि सीमारेषा पार फेकून दिला 6 धावांसाठी. धावसंख्येला गती मिळते. धावसंख्या झाली ती 36. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र ऋतिक थोडंसं महागडा पडतोय, थोडंसं महागडा ठरतोय, कारण की पहिल्या चेंडू चौकार आला, त्याच्यानंतर हा षटकार. तब्बल 12 धावा कुठल्या 4 चेंडूंमध्ये. चांगली फलंदाजी, चांगला सूर गवसलाय विशाल आणि नन्नू याने. चांगली एक पार्टनरशिप बघायला मिळते. सूरज स्वस्तात बाद झाला होता, 1च चौकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. त्याच्यानंतर मात्र जबाबदारी घेतली दोन्ही या युवा खेळाडूंनी. धावसंख्येला गती दिली. धावसंख्या 36. आणखीन एक चेंडू, आणखीन एक फटका. हा चेंडू सुद्धा उडून दिलाय, फेकून दिलाय सीमारेषा पार, कणकणीत षटकार. आता मात्र ऋतिक खूप महागडा ठरतोय. खूप चांगली फटकेबाजी, जसा चेंडू होतोय त्यानुसार फटके बघायला मिळतात विशालेच्या माध्यमातून. एक क्लासिकल फलंदाज आहे. ग्राउंडच्या सर्व दिशांना, सर्व डायरेक्शनला फटकेबाजी करण्याची क्षमता विशालमध्ये आहे आणि आपला याच अनुभवाचा फायदा घेतोय. थोडंसं बॅकफुटवर होता NP स्पोर्ट्स संघ पहिल्या षटकामध्ये, पहिल्या 9 चेंडूंवर, परंतु त्याच्यानंतर जी बॅटिंग करतायत विशाल आणि नन्नू, अप्रतिम फलंदाजी बघायला मिळते.
कॉन्फिडन्स उंचावला असेल विशालचा. शेवटचा चेंडू आता मात्र ऋतिकाच्या षटकातील. आणखीन एक स्लोअर चेंडू. म्हटलं होतं जसा चेंडू येतोय त्यानुसार फटकेबाजी बघायला मिळते. हा चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने, खणखणीत सीमारेषा पार, चौकार. षटक संपतंय. 3 षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 46 46, 1-46. सुंदर फलंदाजी विशालेच्या माध्यमातून बघायला मिळते. ग्राउंडच्या सर्व दिशांना फटके बघायला मिळत आहेत. यॉर्कर चेंडू टाकला, त्याच्यावर हेलिकॉप्टर स्ट्रेट षटकार खेचला. त्याच्यानंतर एक हापोली चेंडू होता, हा बॅटच्या रडारमध्ये खेचला, लॉंगॉनच्या दिशेने षटकार लगावला. आता मात्र आणखीन एक स्लोअर वन चेंडू टाकला, कव्हरच्या दिशेने चांगला फटका बघायला मिळाला, खणखणीत चौकार बघायला मिळाला. काय फलंदाजी करतायत फलंदाज NP स्पोर्ट्स संघाचे. बघायला गेलं तर आज बॅटिंग लाईन थोडी कमी आहे, परंतु त्याची कमी भासू देत नाहीयेत NP स्पोर्ट्स संघाचे हे विशाल आणि नन्नू. चांगली फलंदाजी. आता मात्र कल्पेशने जबाबदारी घेतली. चांगला चेंडू होता, लोअर फुल टॉस, चेंडू फेकून दिलाय फाईन लेगच्या दिशेने, खणखणीत षटकार. म्हटलं होतं कॉन्फिडन्स उंचावला असेल, कारण की बॅकफुटवर जेव्हा असताना जेव्हा तुम्ही अशा प्रकारची फलंदाजी करता नक्कीच फलंदाजाचा कॉन्फिडन्स उंचावतो. पाहायला गेलं तर चेंडू अप्रतिम होता, चांगला चेंडू होता, लोअर फुलटॉस होता, परंतु ज्या दिशेने खेळण्याची गरज होती त्या दिशेने परफेक्ट टायमिंग केला, चेंडूला फेकून दिलं 6 धावांसाठी. पुढील चेंडू स्लोअर चेंडू, दिशाहीन गोलंदाजी, सोयर मारा पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेने धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या झाली ती 53, 53, 1-53. संघाचं अर्धशतक सुद्धा कंप्लीट होतंय. खूप सुंदर फलंदाजी बघायला मिळाली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, कारण की कल्पेशने फक्त 7 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. त्याच्यानंतर चांगलं कमबॅक NP स्पोर्ट्सचं. आणखीन एक चांगला चेंडू, त्यावर तेवढा चांगला फटका, परंतु आता मात्र चांगला झेल टिपतोय, गडी बाद होतोय. नन्नू मात्र बाद होऊन परततोय. स्वतःवर निराश असेल, कारण की चांगला सूर गवसला होता, चांगला कॉन्फिडन्स उंचावला होता. हा फटका सुद्धा चांगला होता, परंतु तेवढ्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण शुभम याच्या माध्यमातून बघायला मिळालं. चांगला झेल टिपला तिथे. कल्पेशच्या पहिल्या चेंडू षटकार लगावला होता, परंतु त्या षटकाराचं उत्तर मात्र गडी बाद करून देतोय कल्पेश. एक ऑलराऊंडर खेळाडू, शहापूर तालुक्याचं नाव त्याने सर्वात अगोदर महाराष्ट्रामध्ये पसरवलं असेल तर तो कल्पेश जाधव आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर गडी बाद केला. आता मात्र मयूर दिनकर असेल नवीन फलंदाज. चांगला चेंडू, चांगला चेंडू, आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेतोय कल्पेश. गुडलेन चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला, निर्धाव जातोय. सुंदर गोलंदाजी, चांगलं कमबॅक कल्पेशाच्या माध्यमातून. आणखीन एक चांगला चेंडू होता, लेग ब्रेक चेंडू. लेग स्टंपच्या थोडंसं बाहेरून गेला, पण त्या निर्णय कळवतीलच. आणि हा वाईड चेंडू येतोय, सोयर मारा येतोय. वाईड प्लस 1 धाव, अशा एकूण अवंताच्या स्वरूपात 2 धावा मिळतील. बोनस धावा असतील NP स्पोर्ट्स संघासाठी. या अगोदर चौकार षटकारांचा पाऊस बघायला मिळाला विशाल आणि नन्नूच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर सुद्धा एक षटकार बघायला मिळाला कल्पेशच्या, परंतु त्यानंतर थोडंसं शांतता, कल्पेशने थोडंसं शांत ठेवलं फलंदाजीला. आता मात्र सोयीरच्या अवंताच्या स्वरूपात 2 धावा आल्या. मयूर दिनकर तयार, मयूर सुद्धा एक कॉन्फिडन्सने उतरला असेल मैदानात. शॉर्टपिच चेंडू होता, इनस्विंग चेंडू बघायला मिळाला. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये 1 धावेसाठी. आता मात्र स्ट्राईक रोटेट होईल. विशाल ज्याने ह्या अगोदरच्या षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती, सुंदर बॅटिंग केली होती, तो मात्र आता स्ट्राईकवर असेल. कल्पेशाच्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या अगोदरचा चेंडू लेग ब्रेक होता, परंतु त्याच्यानंतर लगेच ऑफ ब्रेक केला. थोडंसं कन्फ्यूज करतो फलंदाजाला कल्पेश. चांगली गोलंदाजी आहे. आता मात्र सुंदर चेंडू होता, तेवढाच चांगला फटका, तेवढाच ताकदीचा फटका, चेंडू फेकून दिला सीमारेषा पार, कणकणीत षटकार. काय फलंदाजी करतोय विशाल, ज्यासाठी पाठवलं होतं, जशी अपेक्षा होती संघाला की विशाल याच्या बॅटमधनं चांगल्या धावा बघायला मिळतील, त्या अपेक्षेवर पूर्ण उतरतोय. चांगली फलंदाजी करतोय. स्कोर झालाय तो 62, 62, 2 बाद 62 धावांचा पाऊस पडलाय विशाल याने.
धर्मवीर चषकाची फायनल आठवते, जिकडनं विशाल याने सोडलेली तिकडनं पुन्हा स्टार्ट केली आहे. चौकाराने फायनल संपवलेली आणि आता मात्र तशाच पद्धतीची फलंदाजी करतोय. काय चौकार षटकार लगावतोय, काय फलंदाजी करतोय, ज्या दिशेने चेंडू येतोय त्या दिशेने फटकावतोय. सुंदर फलंदाजी, धावांचा पाऊस बघायला मिळतोय. आता मात्र कल्पेश तयार, शेवटचा चेंडू असेल षटकातील. ऑफ ब्रेक चेंडू होता, सुंदर फटका सजवलाय, चेंडू जातोय, आणखीन एक सीमारेषा पार खणखणीत षटकार. सुंदर फलंदाजी, काय बॅटिंग करतोय विशाल. वैयक्तिक 33 धावांवर खेळतोय, 8 चेंडू आणि 33 धावांवर खेळतोय. बघायला गेलं तर 400च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय विशाल. सुंदर फलंदाजी. आपल्याकडे कोणते कोणते स्ट्रोक आहेत, कोणते कोणते फटके आपण मारू शकतो, त्याचं उत्तम उदाहरण देतोय विशाल. काय फलंदाजी करतोय. मागील चेंडू तो बघितला तर अतिरिक्त पाऊस मिळाला होता चेंडूला, तो सुद्धा फेकून दिला षटकारासाठी. दरम्यान पुढील चेंडू, आता मात्र कमबॅक करावं लागेल गेरसे संघाला, कारण की धावा भरपूर झालेल्या आहेत. कमबॅक करावं लागेल. पाचवं षटक घेऊन आलेला गोलंदाज मयुरेशला कमबॅक करून द्यावं लागेल, कारण की धावा झाल्यात त्या 69. पाचवं षटक, अंतिम षटक. मयूरला अजून सूर गवसत नाहीये, 2 चेंडू खेळलाय. बघूया पुढील चेंडू, दुसरा चेंडू. ओव्हरपिच चेंडू होता, कनेक्ट झाला नाही. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय, माफ करा, लेग बायच्या स्वरूपात चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एकदा मयूरच असेल स्ट्राईकवर. 2 चेंडू तर चांगले टाकलेत मयुरेशने. जी मोमेंटम होती NP स्पोर्ट्स संघाची ती कुठेतरी ब्रेक होतीये. 2 चेंडू अवघ्या 2 धावा आल्या. तिसरा चेंडू, मयूर तयार, क्षमता आहे मयूरमध्ये सुद्धा. ओव्हरपिच चेंडू होता, त्यावर एक चांगला फटका. ऋतिक तेथे हजर आहे, कोणत्याही प्रकारची चूक नाही. 1 धाव धावून पूर्ण. एकच धाव मिळाली, परंतु एक चांगली गोष्ट अशी की विशाल स्ट्राईकवर असेल. अत्यंत फॉर्म मध्ये असलेला प्लेयर हल्लीच्या हंगामामध्ये विशाल मोरगे. ओव्हरपिच चेंडू, थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता, त्यावर एक चांगला फटका. शुभम तिथे हजर आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि त्यावर दुसरी धाव घेत असताना मयूर दिनकर मात्र बाद होतोय. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगलं कमबॅक करून दिले मयुरेशने, कारण की 4 षटकामध्ये हवी ठरलेला NP स्पोर्ट्स संघ आता मात्र थोडंसं बॅकफुटवर या षटकामध्ये दिसतोय, कारण की 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आल्यात. मयुरेश चांगली गोलंदाजी करतोय, मात्र विशाल अजूनही मैदानात आहे, अजूनही क्रीजवर आहे, स्ट्राईकवर असेल. 5वा चेंडू फेस करेल. चांगला चेंडू होता, पॉइंटच्या वरून खेळून काढलाय. आता मात्र बाद होतोय. नक्कीच नाराज असेल स्वतःवर, कारण की 5वं षटक कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाही मयुरेशने. कमबॅक करून दिले संघाला. धावसंख्या झाली ती 72. 4 गडी बाद झालेत. 72 धावा झाल्यात. धावा भरपूर आहेत, कारण की बघायला गेलं तर एक ॲव्हरेज टोटल या ग्राउंडवर 5 षटकामध्ये एक 60-65 धावांची आहे. 60-65 धावा केल्या तर तुम्ही एक चांगली फाईट करू शकता. समोरच्या संघाला चेस करण्यासाठी 60-65 धावा एक चांगली फायटिंग टोटल असते, परंतु आता 72 वर आहे NP स्पोर्ट्स संघ. आता मात्र रोशन येतोय शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. फर्स्ट इनिंग मधील 5व्या षटकाचा शेवटचा चेंडू मयुरेश घेऊन जाईल रोशनसाठी. चांगला चेंडू पडल्यानंतर बॉडीवर आदळला आणि पंचांनी बाद घोषित केलं. लेग बिफोर विकेट मिळाली. सुंदर गोलंदाजी मयुरेशच्या माध्यमातून बघायला मिळाली. पूर्णपणे मोमेंटम ब्रेक केलं NP स्पोर्ट्स संघाचं या 4 षटकांमध्ये. फ्रंट फुटवर असलेला NP स्पोर्ट्स संघ 5व्या षटकामध्ये मात्र थोडंसं बॅकफुटवर आला.
धावा चांगल्या आहेत, 72 धावा आहेत, परंतु 5व्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आला नाही. फक्त 4 धावा खर्च केल्या मयुरेश याने. 72 धावा केल्यात. 73 धावांचं आव्हान असेल गिरसे संघासमोर. एक चांगलं बॅटल बघायला मिळेल. चांगले फलंदाज आहेत कल्पेश, संदीप, ऋतिक, शुभम. अपेक्षा असेल संघाला या फलंदाजांकडून. 73 धावांचं आव्हान आहे. त्र्याहत्तर धावांचं आव्हान. 30 चेंडू आणि 73 धावा. 30 चेंडू 73 धावा. प्रत्येक षटकामध्ये जवळपास 15 धावा कराव्या लागतील. हॅलो. यापुढील होणारा सामना एक चांगलं बॅटल बघायला मिळेल. कल्याण वर्सेस मुरबाड. संदीप किरण 11 मुरबाड वर्सेस MD स्पोर्ट्स कल्याण ग्रामीण. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. संदीप किरण 11 मुरबाड वर्सेस MD स्पोर्ट्स कल्याण ग्रामीण. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. यापुढील तुमचा सामना आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, चौथा सामना बघायला मिळेल. मुरबाड वर्सेस कल्याण. एक चांगला बॅटल, चांगली मॅच बघायला मिळेल सर्व प्रेक्षकांना, सर्व खेळाडूंना. संदीप किरण 11 मुरबाड वर्सेस MD स्पोर्ट्स कल्याण. कल्याण ग्रामीण संघाचं इथे आगमन झालेलं आहे वेतास्वामी स्पोर्ट्सकडनं. त्यांचं हार्दिक स्वागत. यापुढील सामना बघायला मिळेल कल्याण वर्सेस मुरबाड. याच दरम्यान वेतास्वामी संघाचे ज्येष्ठ सभासद, आमचे सल्लागार गणेश दादा चव्हाण तसेच स्वानंद दादा गोडबोले यांचं इथे आगमन होते. विनंती असेल मंडळाकडून त्यांना व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. गणेशदादा चव्हाण आणि स्वानंददादा गोडबोले दोघांचं हार्दिक स्वागत आहे. आपला चषक आहे, आपली टुर्नामेंट आहे. तुमचं हार्दिक स्वागत. स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे.
नक्कीच गणेश दादाचा विचार केला तर नक्कीच एक चांगला गुरुवर्य आणि त्यांना मी विनंती करतो की आपण वेताळ स्वामी चषकमध्ये जर मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत तर विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचं आणि मुख्य मंचावर येऊन या मॅचचा आनंद घ्यायचा. आमचे गुरुवर्य गणेश दादा यांचं हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. पहिला चेंडू सुंदर फटका, चेंडू जातोय सीमा पार चौकार. 73 धावांचं आव्हान आहे. आव्हान पार करत असताना आपले इरादे स्पष्ट करतोय कल्पेश. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार लगावतोय, ज्यासाठी ओळखला जातो. जशी फलंदाजी आहे आपली ओळख दाखवून देतोय पहिल्या चेंडूवर. रिव्हर्स होतोय, रिव्हर्सचा अटेम्प्ट, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये 1 धावेसाठी. अनिकेत 2024-25 मध्ये अत्यंत फॉर्ममध्ये असलेला गोलंदाज अनिकेत. चांगली गोलंदाजी शैली आहे, नॅचरल आउटस्विंग याच्याकडे आहे, गोलंदाजाकडे आहे. मागील टुर्नामेंटमध्ये सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली होती, चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईकवर असेल फलंदाज शुभम. चांगला चेंडू म्हटलं होतं, अनिकेतकडे सुद्धा क्षमता आहे. पहिल्या चेंडूवर चौकार लगावला होता, परंतु त्याचं उत्तर देतोय एक अनप्लेबल यॉर्करने. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धाव संख्या 6. कल्पेश स्ट्राईकवर असेल. पॉवर प्लेचं षटक, 2च खेळाडू सीमारेषेवर आहेत. पूर्णपणे फायदा उठवायचा चान्स असेल. आणखीन एक चेंडू, फटका फसला आहे. नन्नू तेथे हजर. कल्पेशचा झेल सोडणं म्हणजे चुकी झाली असती. कल्पेशचा झेल कंप्लीट होतोय, झेल टिपतोय नन्नू. मोठा गडी बाद होऊन परततोय. कल्पेश बाद होऊन परततोय. अनिकेत म्हटलं होतं नॅचरल आउटस्विंग आहे. आडव्या बॅटने खेळला गेला, बॅटची कडा घेतली, चेंडू उंचावर गेला, फटका फसला. अनेक चांगला एक सेफ झेल टिपला नन्नू याने. 6 कल्पेश बाद होऊन परततोय. वैयक्तिक एक चौकार लगावला होता, त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. पुन्हा शुभमच्या माध्यमातून 1 धाव आली आणि चौथ्या चेंडूवर मात्र कल्पेश बाद झाला. 4 चेंडू झालेत, धावसंख्या 6 झालेली आहे. 73 धावांचं आव्हान आहे. मोठं आव्हान आहे, कारण की या ग्राउंडवर आपण बघितलं तर 55-60 टोटल जी आहे ती सुद्धा एक फायटिंग टोटल असते. परंतु काय बॅटिंग केली विशाल आणि नन्नू याने. दुसरं, तिसरं आणि चौथं षटक अक्षरशः चौकार षटकानंतर पाऊस पाडला होता. नक्कीच 5व्या षटकामध्ये मोमेंटम ब्रेक केलं होतं गोलंदाज मयुरेश याने. धावसंख्येवर एक अंकुश लगावला होता. 4च धावा खर्च केल्या तरी सुद्धा 72 धावा होत्या धावफलकावर. 73 धावांचा पाठलाग करत असताना अनिकेतच्या पहिल्या षटकातील 5वा चेंडू ऋतिक दिवाने, एक युवा ऑलराऊंडर, फेस करेल. आउटस्विंग ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेरून पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या 7. 5वा चेंडू पुन्हा एकदा ऋतिक तयार असेल. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. चांगला चेंडू, परंतु म्हटलं तर ऋतिक एक अपकमिंग स्टार आहे, इरादे स्पष्ट करतोय. यॉर्कर चेंडू होता, चेंडू फेकून दिला, खणखणीत सीमारेषा पार षटकार. या प्रकारची फलंदाजी करावी लागेल, कारण की आव्हान मोठं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकातील. 13 धावा झाल्यात, 1 गडी बाद झालाय, मोठा गडी बाद झालाय. कल्पेशला बाद करण्यात यश झालंय. नक्कीच कल्पेश बाद झाल्यानंतर थोडंसं रिलॅक्स झालेला आहे एनपी स्पोर्ट्स संघ, परंतु त्याची कमी भासू देत नाहीये ऋतिक. आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर इरादे स्पष्ट करतोय, खणखणी षटकार लगावतोय.
सुरेख असा चेंडू आणि गडी बाद होतोय तो ऋतिक. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 13. चांगलीशी सुरुवात म्हणता येईल ती ऋतिकेची, मात्र कमबॅक केलं ते अनिकेतने. 2 गडी बाद केलेत ते गेरसे संघाचे. आता मात्र ऋतिकेची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या झाली ती 13. आता मात्र ऋतिकेची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो किशोर मेजर. दुसरं षटक हाताळतोय तो नन्नू. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक नन्नू याचं. बघूया तेरा धावा देऊन 2 गडी बाद केले ते अनिकेतने. कल्पेश आणि ऋतिकेच्या स्वरूपात मोठे झटके मोठे हादरे दिलेत ते गिरशे संघाला. चांगलीशी गोलंदाजी त्यांची. दरम्यान नन्नू बघूया आपल्या संघासाठी पहिला चेंडू थोडीशी लाईनचे बाहेर टाकलेला चेंडू. सोयीर मारा वाईट चेंडू. एनपी स्पोर्टनी 30 चेंडू मध्ये 72 डावा ठोकून काढलं. दरम्यान पुढील चेंडू हलकासा कट केला चेंडू. सन्मान दिलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू. पहिला चेंडू सोयीर मारा होता, मात्र परत कमबॅक करतो तो नन्नू. बघूया दुसरा चेंडू घेऊन जातोय तो. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रहार होता, पण मात्र बीट झालेत. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14. 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरा चेंडू घेऊन जातो तो नन्नू. हलकासा कट केला चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये या एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 15. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी दुसऱ्या ओव्हरीच्या स्लॉक षटकामध्ये. वेता स्वामी मित्रमंडळ आयोजित वेता स्वामी चषक 2025. पहिल्या फेरीतील सामने रंगतोय तो एनपी स्पोर्ट्स वर्सेस गेरसे. बघूया किशोर मेजर. हलकासा कट केला चेंडू. 1 धाव पूर्ण. एका धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 16. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16. किशोर मेजर यांचं खातं खुलतंय. बघूया शेवटचे 2 चेंडू शिल्लक. काहीशे मोठे फटके मारून देत नाही ते नन्नू. जखडून ठेवले ते एमडी स्पोर्ट गेरचे संघाला. फुलटॉस चेंडू. बघूया किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण. एका धावेवर समाधान. नो चेंडू. रिव्ह्यू घेतलाय. नो चेंडू. आणि
NP स्पोर्ट्सनी रिव्ह्यू गमावला आहे. शहापूरचे चांगले व्यक्तिमत्व जयवंतदादा गोदडे यांनी व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. वेतास्वामी मित्रमंडळ यांच्याकडून त्यांचे हार्दिक स्वागत. पुढील चेंडू फ्री हिटचा चेंडू होता, मात्र काहीसा फायदा झालेला आहे. 4 धावा. या 4 धावेने धाव संख्या झाली ती 22-22. 5 चेंडू 22 धावा. अजून शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामधील स्लॉगवरचं षटक. सांघिक दुसरं वैयक्तिक षटक हातात देतो. नांदू मागील षटक आपण बघितलेलं असेल अनिकेतचा. कल्पेश आणि ऋत्विकेला बाद केलं त्याने. अनिकेतने सुरेख अशी कामगिरी त्यांची गोलंदाजीमध्ये 13 धावा मात्र दिल्या, मात्र 2 मोठे गडी बाद केले ते अनिकेतने. दरम्यान शेवटचा चेंडू पुन्हा एकदा कोलट टप्प्याला चेंडू होता. चांगलासा पटका आणि सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरा धावचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 24. अजूनही 48 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 48 धावा. आता झालेल्या नाणेफेकी कौल मध्ये मुरबाड संघ नाणेफेकीचा कौल विजयी झालाय आणि आमंत्रित केले त्यांनी फलंदाजीसाठी कल्याण ग्रामीण संघाला. MD स्पोर्ट्स कल्याण. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत होतो रोशन. बोरशेती बस संघातील हा ऑलराऊंडर खेळाडू रोशन. पहिला चेंडू सुरेख असा फटका बघूया आणि हा लाजवाब षटकार. सीमा पार 6 धावा. या 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 30. फुलटो चेंडू होता, भिरकावून लावला तो सीमा पार षटकार. शुभम महाडिक याने सलामीला आलेला शुभम अजूनही मैदानात चांगलीशी फटकेबाजी करतो. तो करायलाच लागेल कारण की आव्हान मोठं आहे. धावसंख्या झाली ती 30. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 30. अजूनही अजूनही 42 धावा पाहिजेत त्या 17 चेंडू मध्ये. 43 माफ करा. चांगलासा फटका बघूया आणि हा मिसफील्ड मुळे झालेला षटकार. या 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 36. चांगली अशी फटकेबाजी बघायला मिळते ती शुभम महाडिक यांच्या बॅट मधून. मगासपासून काही शांतता घेतली होती त्यांनी, आता मात्र फटकेबाजी करण्यास सुरुवात केली ती शुभम याने. काहीस जखडून ठेवलं होतं मगासपासून, पण आता मात्र 2 षटकार लागले ते रोशन याला. 2 चेंडू मध्ये लगातार 2 षटकार. बघूया रोशन तिसऱ्या चेंडूवर कमबॅक करतो का काय करतो. बघूया लगातार तिसरा षटकार लागतो शुभम. तिसरा चेंडू. प्रयत्न तर होता मात्र बीट झाले ते. कमबॅक करतो तो रोशन. 2 चेंडूवर 2 षटकार लगावले होते ते शुभम याने, मात्र तिसऱ्या चेंडूवर कमबॅक करतो तो रोशन. बघूया अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. हलकासा कटकेला चेंडू
क्षेत्र धावतोय पळतोय, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावी पूर्ण. या 2 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 38. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. रोशनाच्या षटकातील चांगलीशी फलंदाजी म्हणता येईल ती शुभम यांच्याकडून. अशीच फलंदाजी करायला लागेल पुढील 2 षटकामध्ये. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, काहीच समजलं नाही शुभम याला. लास्ट चेंडू, तिसरा षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. बघू या चेंडूवर किती धावा जमवतात ते शुभम. सोयीर मारा. वाईट चेंडू मारण्याचा प्रयत्न होता पण खूपच बाहेर होता. चेंडू सोडून दिलाय. सोयीर मारा. धावसंख्या झाली ती 39. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 39. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न होता मात्र 1 धाव. षटक संपतंय 12 चेंडू मध्ये. अजूनही 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे ती गेरसेट संघाला. बारा चेंडू 33 धावा. आता मात्र सांघिक 4th वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येत होतो नन्नो. दरम्यान पहिला चेंडू नन्नू याचा घेऊन येतो तो शुभमला. सलामीला आलेला शुभम अजूनही मैदानात. बघूया शुभम आणि किशोर मेजर सामना खेचून आणतात की काय करतात. 12 चेंडू 33 धावा. काहीस सोपं असं आव्हान, काहीस अवघड असं आव्हान. फुलटॉस चेंडू होता, नो होता. संधी होती, संधीचं काही सोनं केलं नाही ते शुभम याने. नो चेंडू, फ्री हिट. बघूया या फ्री हिटचा लाभ घेतात की नाही ते शुभम. पुन्हा एकदा काहीच आता मात्र स्ट्राईकला आले ते किशोर मेजर. बघूया किशोर मेजर 11 चेंडू मध्ये 31 धावा. सामन्याला विलंब लावायचा नाही, अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. सूरज
पुढील चेंडू दुसरा चेंडू घेऊन जातो किशोर मेजर यांना आणि वन बाउन्स चौकार. चांगलासा प्रयत्न केला होता रोशन याने मात्र चेंडू काही थांबला नाही. चेंडू सीमा पार निघून जातोय. वन बाउन्स चौकार. या 4 धावेर धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 46. अजूनही विजयासाठी 10 चेंडू मध्ये 27 धावा. बघूया 10 चेंडू मध्ये 27 धावा कसे पाठलाग करतात ते किशोर मेजर. चांगलासा त्याच दिशेने कट केला चेंडू. एक धाव पूर्ण. एका धावेवर समाधान मानायला लागेल ते किशोर मेजरांना. आता मात्र समीकरण बदलतंय. 9 चेंडू 26 धावा. आता मात्र स्ट्राईकला येतो सलामीला आलेला शुभम. बघूया शुभम पुन्हा एकदा हा षटकार. नो चेंडू संधीचं यावेळी मात्र सोनं गेले ते शुभनाने सीमा पार षटकार लगावलाय तो. आता मात्र समीकरण बदलते. आता मात्र समीकरण 9 चेंडू मध्ये 19 धावा. नऊ चेंडू 19 धावा. समीकरण बदललंय. बघूया आता मात्र फ्री हिट. दोन चेंडू पिपर गोलंदाज चेंज केला जाणार आहे. आता मात्र शेवटचे 3 चेंडू कोण हाताळतोय ते बघूया. 9 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. नक्कीच एक डॅसिंग पर्सनॅलिटी नक्कीच अर्जुन दादा आणि तसेच गोटेकर गावचे उपसरपंच मनोज दादा यांचं स्वागत होतं वेताळ स्वामी मित्रमंडळ आयोजित चषक मध्ये. आपलं हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. विनंती असेल आपण मुख्य मंचावर जाऊन असतानाच व्हायचं. अर्जुन दादा आणि या ठिकाणी पाहायला भेटत मनोज दादा यांचं हार्दिक स्वागत. चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. फ्री हिट आहे हा. आता मात्र गोलंदाज मयूर मार्कवर. बघूया 3 चेंडू कसे हाताळतो तो मयूर. चांगलासा चेंडू हलकासा कट केलेला डिक्लेअर झोन मध्ये. या एका धावेने धावसंख्येत भर. 8 चेंडू 18 धावांची आवश्यकता. आठ चेंडू 18 धावा. काहीच मोठं फटके घेऊन देता येते मयूर. हलकासा कटकेल चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुखरूप पूर्ण.
या 2 धावांनी समीकरण बदलतंय. धावसंख्या आली ती 7 चेंडू मध्ये 16 धावा. 7 चेंडू 16 धावा. चांगला असा मोठा फटका खेळण्याचा नादात एक धाव पूर्ण. दुसरा धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण. या 2 धावेने समीकरण बदलतंय. समीकरण येऊन थांबल्या तर 7 चेंडू मध्ये 14 धावा. आता मात्र स्ट्राईकला येईल तो किशोर मेजर. बघूया किशोर मेजर 7 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता असताना आपल्या संघासाठी कसे घेतात ते बघूया. 7 चेंडू 14 धावा. शेवटचा षटक, निर्णायक षटक. कांबारे गावचे सुपुत्र अमोल विषय. 7 चेंडू मध्ये 14 धावा. स्ट्राईकला येतो मेजर. बघूया सहा चेंडू 14 धावा. सामन्याला सुरुवात करायची लवकरात लवकर. विलंब लावायचा नाहीये. अजूनही पहिल्या फेरीतील अजून एक शेवटचा सामना खेळवायचा आहे. विलंब लावायचा नाही. पंच आता मात्र षटकार, सीमा पार षटकार. आता मात्र समीकरण बदलतंय. 5 चेंडू 8 धावा. आता मात्र समीकरण बदलतंय. 5 चेंडू 8 धावा. स्ट्राईकला येतो किशोर मेजर. पुन्हा एकदा चौकार, वन बाउट चौकार. आता मात्र सामना काहीसा गेरसे संघाकडे झुकताना. 4 चेंडू 4 धावा. पण क्रिकेट हा चित्राचा खेळ. धर्मवीर चषकामधील फायनलचा सामना याच 2 संघामध्ये होता. तेव्हा 1 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता होती. तेव्हा विशाल याने चौकार लगावला होता.
आता मात्र हा चित्र पलटताना 4 चेंडू मध्ये 4 धावा. गज्जू नक्कीच या ठिकाणी विचार केला ना तर या दोन संघामध्ये धर्मवीरची फायनल झाली होती. एक चेंडू मध्ये 3 धावांची गरज असताना जो खेळाडूकडून झालेली चुकी तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतो आणि त्याच्या बॅटीतून एक षटकार चौकार तो खेळला. आता समीकरण उर्वरित 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये करायचे धावा. 4 धावांची गरज. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू खूप सुरेख फाटका सजवला एक साइड क्षेत्ररक्षक नन्नू आहे. चेंडू मारता बसतो. चेंडू अडतो. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. तिसरी होणार की काय आणि तिसरी जाते लेग बायच्या स्वरूपात आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकली टीम गेरसे संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक स्वागत कारण की नो चेंडू पंचाने घोषित केला त्यावर घेतलेल्या या 3 धावा आणि विजय प्राप्त करतोय. कंपल्सरी या ठिकाणी विजयाचं करताना धावांची गरज होती. 73 धावांची गरज असताना या ठिकाणी मॅच पूर्णपणे जिंकवली होती. मात्र या फलंदाजांच्या माध्यमातून सलामीला गेलेला फलंदाज शुभम माडेची बॅटिंग लाजवाब. त्यानंतर संघ अडचणीत होता आणि त्या अडचणीतून काढण्यासाठी आला म्हणजेच किशोर मेजर. त्याच्या बॅटीतून षटकार पाहायला मिळाले.